वाह सुमित राजा, रिमोट उचलण्यासाठी 2 पावलं चालायचा इतका कंटाळा. इतकी बुद्धी अभ्यासात लावली असतीस तर. अगं आजी, आजचं युग शॉर्टकटचं आहे. कमी मेहनतीत जास्त फळ मिळालं पाहिजे. याला स्मार्ट वर्क म्हणतात. आजी, हा स्मार्ट नाही, हा महा आळशी आहे. याला आळशीपूरच्या सुमितची गोष्ट सांग ना. सुमित, अरे सुमित, उठ लवकर. आपल्या जंगलात एक तडकाफडकी बाबा आलेत. ते एका रात्रीत श्रीमंत करतात. बबन, कशाला ओरडतोय? बाबांना म्हणावं माझ्याकडे यायला. मी कशाला येऊ? बाबा, मला असा मार्ग दाखवा की मला बसल्या बसल्या सगळं मिळेल. कष्ट नकोत मला. बालका सुमित, हा ब्रह्मांड माठ घे. आज रात्री 12 वाजता हा कोपऱ्यात बसून घासून साफ कर. जेवढा घशील तेवढं शुद्ध सोनं बाहेर येईल. पण एक कडक अट आहे. हा माठ घासताना तुझ्या मनात काळा चष्मा लावलेली आणि गुलाबी सायकल चालवणारी बकरी येता कामा नये. जर त्या बकरीचा विचार आला तर माठ फुटेल आणि तुला फक्त दगड मिळतील. मुलांनो, आता मला सांगा, जेव्हा आपल्याला कोणी सांगतं की या गोष्टीचा विचार करू नकोस, तेव्हा डोक्यात आधी काय येतं? आजी, मला वाटतं सुमित खूप हुशार आहे. तो बकरीचा विचार टाळेन. शक्यच नाही. आता त्याला फक्त ती चष्मेवाली बकरीच दिसणार. बबन, काहीही कर, पण सायकलवाली बकरी आठवू नकोस. हो रे, पण सुमित, ती बकरी सायकलची बेल्ट ट्रिंग ट्रिंग अशी वाजवत असेल का रे? आणि तिने चष्मा स्टाईलमध्ये लावला असेल का? बबन, गप्प बस. आता मला ती बकरी चष्मा नीट करत सायकल चालवताना दिसू लागली. बापरे, ती बकरी आता सायकलवरून माठाभोवती गोल गोल फिरतीये. बबन, ती तर चक्क हँडल सोडून सायकल चालवतीये आणि मला बघून बॅ बॅ करतीये. हो सुमित, मला पण तिचे टायर फिरताना दिसत आहेत. बकरी जा, बकरी जा, बकरी जा, बकरी जा. मुलांनो, आता सुमितचा ताबा सुटलाय. तो ओरडतोय, बकरी जा, बकरी जा. आता मला सांगा, त्या माठातून सोनं निघेल का? नाही आजी, आता नक्कीच फजिती होणार. सोनं कुठे? हे तर दगड आहेत. अरे सुमित, हा माठ जादुई नाही, तुझा आळस जादुई आहे. कष्ट करा. सायकलवाली बकरी शोधण्यापेक्षा कामाला लागा. तर सुमित, काय शिकलात? आजी, कष्टाला शॉर्टकट नसतो आणि आपण जेवढं फुकटचं शोधतो तेवढं आपलं मन चष्मेवाली बकरीसारख्या फालतू गोष्टीत अडकतं. शाब्बास. म्हणूनच म्हणतात, कष्टाविण फळ नाही,